नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत अगदी चमचमीत झणझणीत अशी गावरान पद्धतीची शेंगा बटाट्याची भाजी, जी बघताच तोंडाला पाणी सुटेल. तर अगदी भूक नसणारी माणसं देखील वासाने जेवायला बसतील इतकी टेस्टी ही भाजी बनवून तयार होते. यापूर्वी तुम्ही शेगलाच्या शेंगाच्या अनेक प्रकारच्या भाज्या बनवून खाल्ल्या असतील, पण माझ्या या पद्धतीची रस्सा भाजी एकदा जरूर करून बघा. खात्री आहे तुम्हाला या पद्धतीची रस्सा भाजी नक्की आवडेल आणि या पद्धतीनेच तुम्ही यापुढे रस्सा भाजी बनवाल. शेंगा बटाट्याच्या भाजीसाठी इथे मी 4 ते 5 मध्यम आकाराच्या शेंगा घेतलेल्या आहेत. शेंगा घेताना त्या अगदी जाड घ्यायच्या नाहीत, नाहीतर त्याच्या बिया असतात त्या कडक लागतात. तसंच अगदी बारीकही शेंगा घेऊ नका. तर रश्श्यामध्ये शेवग्याची शेंग घालत असताना किंवा कुठल्याही प्रकारची शेंगाची रस्सा भाजी करत असताना साधारण 2 ते 2.5 इंचाचे शेंगाचे तुकडे करायचे, म्हणजे त्याच्या आतला गर अगदी व्यवस्थितरित्या आपल्याला खाता येतो. तर आता या शेंगा आपण कापून घेणार आहोत. भाजीसाठी या अशा मध्यम आकाराच्या शेंगा घ्यायच्या. तर शेंग अशी मधून कापून घेतल्यानंतर आपण त्याच्या साली काढून घ्यायच्यात. साल काढताना सगळी साल काढायची नाही, नाहीतर काय होतं तर शिजून शेंगेचा गाळ होऊ शकतो. त्यासाठी फक्त मध्ये मध्ये थोडं साल काढून घ्यायचं. या पद्धतीने आता इतरही शेंगा कट करून त्याच्या हव्या तेवढ्या साली काढून घ्यायच्यात. तर आता मी सगळ्या शेंगांना कट करून त्यांच्या साली काढून घेतल्यात आणि आता या शेंगांना आपण पाण्यात ठेवून घ्यायचं. तर हे पहा, आज आपण शेंगा बटाट्याचा रस्सा करतोय आणि त्याकरिता इथे 2 मध्यम आकाराच्या बटाट्याच्या फोडी शेंगांसोबतच पाण्यात टाकून ठेवल्यात. आता आपण या रस्सा भाजीसाठी सिक्रेट वाटण बनवून घेऊ. तर त्यासाठी इथे मी तवा तापत ठेवला आहे आणि त्यामध्ये घातला कांदा. तर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतला आणि आता हा कांदा आपल्याला भाजायचा आहे. सुरुवातीला तेल घालायचं नाही, कांदा थोडासा मऊसर झाला की यामध्ये आपण तेल घालायचं. आता कांदा आपल्याला सोनेरीसर रंगावर चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा अगदीच करपवायचा नाही, थोडासा तांबूस झाला की यामध्ये आपण घालूयात किसून घेतलेलं ओलं खोबरं. तर इथे मी 1 कप ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्यातलं अर्धं खोबरं मी यावेळी कांद्यासोबत भाजून घेणार आहे. उरलेलं ओलं खोबरं आपण नंतर वापरणार आहोत. तर आता कांद्यासोबत हे खोबरं छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. छान असा वास सुटेपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत. तर हे पहा, कांद्यासोबत आपलं खोबरंसुद्धा छान असं खमंग भाजून झालेलं आहे. लालसर करायचं नाही जास्त, हलकासा रंग बदलेपर्यंत आपण खोबरं भाजून घ्यायचं. आता कांदा खोबऱ्याचं हे वाटण थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं. तर आता भाजून घेतलेलं कांदा खोबरं व्यवस्थित थंड झालं आहे. याला आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं वाटून घेऊयात. आता यामध्येच आपण जे ओलं खोबरं शिल्लक ठेवलं होतं ते घालून घेऊयात. तर अशा प्रकारे थोडं खोबरं भाजून आणि थोडं कच्चं खोबरं असं मिक्स करून घातल्यामुळे रस्सा भाजीच्या रश्श्याला एक मस्त असा फ्लेवर येतो. यामध्येच आता मी 1 टोमॅटो मोठे मोठे तुकडे करून घातलेलं आहे. आता हे सगळं आपण मिक्सरमधून वाटून घेऊयात. तर हे पहा, इथे आपलं रस्सा भाजीचं खमंग असं वाटण बनवून तयार झालं. आता भाजी बनवायला घेऊ. तर त्यासाठी इथे मी एक कढई तापत ठेवून त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घालून गरम करून घेतलं. आता त्यामध्ये घालूयात 1 चमचा जिरं. जिरं छान फुलू द्यायचं आहे. जिरं फुललं की यामध्ये घालूयात 1 चमचा आलं लसूण किसून घेऊन घातलेला आहे मी. तुम्ही याऐवजी पेस्टसुद्धा घालू शकता. आता आलं लसूण त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचं. आलं लसूण परतून झालं की यामध्ये घालूयात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. कोथिंबीर अशा प्रकारे फोडणीमध्ये घातल्यामुळे खूप छान चव येते रस्सा भाजीला. कोथिंबीरसुद्धा आपण हलकीशी परतून घेऊयात. आता यामध्ये घालूयात काही पावडर मसाले. पाव चमचा हळद घालूयात. तसंच 1 चमचाभर साठवणीतला गरम मसाला आणि 1.5 चमचा मटण मसाला यामध्ये मी घातलेला आहे. आता मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. जास्त तिखट खात असाल तर मसाला जास्त घालायचा, कमी तिखट खात असाल तर कमी घाला.
पण या भाजीमध्ये मटण मसाला आवर्जून घाला, त्यामुळे या भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो। आता हे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचेत। मसाले परतत असताना गॅसची फ्लेम अगदी लो असावी, नाहीतर मसाले जळू शकतात, किंवा गॅसची फ्लेम ऑफ केलात तरी देखील चालू शकतं। आता या स्टेजला मी यामध्ये घालते अगदी चिमूटभर साखर। आता अगदी चिमूटभर साखर घातल्याने रस्साभाजी काही गोड होत नाही, पण चव मात्र खूप मस्त येते भाजीला, तसंच मस्त अशी तर्री देखील येते रस्साभाजीला। आता साखर घालून परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये लगेचच तयार केलेलं वाटण घालायचं आणि हे वाटण मसाल्यामध्ये म्हणजेच फोडणीमध्ये छान असं परतून घ्यायचं। ही महत्त्वाची स्टेप आहे। वाटण अशा प्रकारे सगळ्या मसाल्यामध्ये फोडणीमध्ये एकजीव करून परतून घेतल्यामुळे सगळे फ्लेवर वाटणामध्ये उतरतात आणि भाजीला एक वेगळीच चव येते। त्यामुळे परतून घेणं, वाटण परतून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर आता तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे। आपलं वाटण आता परतत आलं आहे। यामध्ये आपण घालूयात चिमूटभर हिंग। तुम्ही बघू शकता छान असा कलर या वाटणाला आलेला आहे। तर आता वाटण बऱ्यापैकी परतलं गेलं आहे, छान असं बाजूने तेल सुटू लागलं आहे। चवीपुरतं मीठ घालूया, मीठ मिक्स करून घेऊयात। मीठ मिक्स करून घेतलं की लगेचच आपण यावर 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून याला छान असं शिजू द्यायचं। सुरुवातीलाच आपण यावर झाकण ठेवायचं नाही, म्हणजे सुरुवातीला परतून घ्यायचं वाटण आणि त्यानंतर अशा प्रकारे झाकण ठेवायचं। आता एक 3 ते 4 मिनटं एकदम लो फ्लेमवर हे वाटण शिजवून घेतल्यानंतर झाकण उघडून अशा प्रकारे एकदा परतून घ्यायचं आणि यामध्ये लगेचच शेंगा बटाटा घालून घ्यायचे। शेंग बटाटा वाटणामध्ये घालून घेतल्यानंतर छान असं परतून घ्यायचं, लगेचच पाणी ओतायचं नाही। पूर्ण मसाला या शेंग बटाट्याला कोट करून घ्यायचा आणि पुन्हा 2 ते 3 मिनटं छान असं परतून घ्यायचं लो फ्लेमवर शेंग बटाटा वाटणामध्ये। तर परतून घेणं ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। यामुळे काय होतं, तर आपण ज्या कुठल्या रस्साभाज्या बनवू किंवा कुठलीही भाजी बनवू तर ती चवीला अप्रतिम होते। फ्लेवर सगळे त्यामध्ये एकसारखे मिळून येतात। त्यामुळे या काही स्टेप्स लक्षात ठेवल्या तर आपल्या भाज्या छान अशा चविष्ट बनतील। आता 2 ते 3 मिनटं मी शेंग बटाटा वाटणामध्ये मस्त असे परतून घेतलेत। आता यामध्ये घालायचं आहे पाणी। तर मिक्सरच्या भांड्यामधूनच पाणी घालून घेतलं, कारण वाटण लागलेलं असतं मिक्सरच्या भांड्याला, तर ते सगळं यामध्ये वापरलं जातं। भाजीची जशी कन्सिस्टन्सी हवी तसं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता, पण इथे आपल्या शेंगा बटाटा शिजायच्या आहेत, त्यामुळे आपण पाणी जरा जास्तच घालायचं। कारण कुठलीही रस्सा भाजी असो ती शिजल्यानंतर थंड झाली की अधिक घट्ट होते, त्यामुळे पाणी जरा जास्तच घालायचं। आता एकदा मिक्स करून घेऊन यावर झाकण ठेवून शेंगा आणि बटाटा आपल्याला 10 ते 15 मिनटं चांगले शिजून घ्यायचे। आता एक 15 मिनटानंतर झाकण उघडून बघूया, मस्त असा सुगंध सुटला या रस्सा भाजीचा। कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आहे, अगदी सुकलीही नाही आहे आणि अगदी पातळही नाही आहे। आता या रस्सा भाजीला अलगद असं मिक्स करून घेऊयात। बटाटासुद्धा अगदी व्यवस्थित शिजला आहे। तसंच आपण शेंग पाहूयात। तर इथे आपली शेंगसुद्धा अगदी व्यवस्थित शिजली आहे। तर अशा प्रकारे इथे आपली शेंग बटाट्याची मस्त चमचमीत झणझणीत अशी रस्सा भाजी बनवून तयार आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सर्व करायची। गरमागरम अशी भाकरी, चपाती, पोळी किंवा वाफाळता भात या कशाही बरोबर तुम्ही ही रस्सा भाजी एन्जॉय करू शकता। रेसिपी कशी वाटली? आवडली असल्यास नक्की एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तसंच चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।